व्यवस्थापकीय संचालक स्वातीताई मुसे पाटील मॅडम, सहव्यवस्थापक प्रशांत साजणीकरजी, उपस्थित सर्व कर्मचारी बंधू भगिनी आणि मातांनी, आज अतिशय आनंदाचा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच आहे. किंबहुना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पाच हा आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने साजरा करतोय. कारण हेच आहे, कारण आपण सगळेजण फिल्म सिटी म्हणजे दादासाहेब फाळके चित्रनगरी याची 48वी वर्धापन दिवस साजरा करतो. पण दिवस साजरा करताना आपल्या सगळ्यांना याचे भान आहे की आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची पर्जन्यवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त परिस्थिती आहे आणि त्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील शेतकरी असेल, जनावरं असतील, शेती असेल, घरं असतील, याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. शंका अशी व्यक्त केली जाते की 27-28 तारखेला पुन्हा एकदा पर्जन्यवृष्टी होईल, मोठ्या प्रमाणात होईल की काय, याची शंका व्यक्त केली जाते. महाराष्ट्र सरकार, माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, आपण सगळेच या पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी 100% प्रयत्न करतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. त्यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा आपले चांगले दिवस यावेत, पुन्हा आपल्या शेतकऱ्याला उभं करावं, त्याचं प्राणी, जनावर हे जे काही त्याच्या घरातले सदस्य म्हणून तो पाळतो, त्याचं झालेलं दुःख कमी करावं याचा प्रयत्न आपण करतो. या ठिकाणी उल्लेख झाला की काल राज्यस्तरीय गणेशोत्सव स्पर्धेचं पारितोषिक वितरण झालं आणि त्या वितरणामध्ये सुद्धा आपल्या या स्थानिक फिल्मनगरीच्या गणेशोत्सवाला जे पारितोषिक मिळालं, त्यामधले आपल्याला मिळालेली जी पारितोषिकाची राशी होती ती आपण कालच घोषित केली की आपण पूरग्रस्तांना मदत म्हणून, आपलं कर्तव्य म्हणून आपण आज मी आल्यानंतर माननीय आमच्या स्वातीताईंशी बोललो आणि मग आमच्या दोघांचं एक मत ठरलं की आज या ठिकाणी आपण ज्यावेळेला वर्धापन दिवस साजरा करतोय त्यावेळेला आजच्या या दिवशी आपण महाराष्ट्रातील या पूरग्रस्तांना 5 लाख रुपयाची मदत आजच्या दिवसातील सुद्धा करणार आहोत, त्याची घोषणा मी करतो आणि त्याचा चेक सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण त्या ठिकाणी करू. मित्रांनो, जीवनामध्ये सुख शोधण्याचा मार्ग प्रत्येकाचा वेगळा आणि यामध्ये मनोरंजन हे सुद्धा महत्वाचं क्षेत्र आहे. मनोरंजनाच्या व्याख्या वेगळ्या आहेत, त्याचे असलेले प्रत्यय वेगळे आहेत, त्याचे परिचय वेगळे आहेत, त्याचे कार्यक्रम वेगळे आहेत आणि यामध्ये सिनेमा आणि दूरचित्रवाहिनीवर बघणाऱ्या आपल्या विविध सिरियल्स याचं एक महत्व आहे. बऱ्याच अंशी आपल्या लक्षात असेल तर या सिनेमाची परंपरा जेव्हापासून सुरू झाली तो एक मोठा इतिहास मानवी उत्क्रांतीचा सुद्धा आहे. होत असलेल्या मनुष्याच्या आयुष्यातले बदल हे स्वाभाविकता नैसर्गिक असले तरी त्याची चालना, त्याची योग्यता, त्याचा परिमाण ठरवण्यामध्ये सिनेमाचा सुद्धा मोठा योगदान आहे. आणि आज ज्यावेळेला 48वं वर्ष वर्धापन दिन आपण साजरा करतो त्यावेळेला चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचं स्मरण सुद्धा आपल्याला करणं हे अभिप्रेत आहे आणि आपण ते करतो आहोत. पहिला सिनेमा ज्यावेळेला त्यांनी बनवला त्यावेळेला इतकी मोठी एक परंपरा सुरू होईल, इतके बदल होत जातील आणि सिनेमा आणि मनुष्याचं आयुष्य हे बऱ्याच अंशी बराच काळ एकत्र चालेल अशी कल्पना पण आपण केली नसेल, त्या काळातल्या लोकांनी केली नसेल, पण दादासाहेब फाळके यांनी त्याची मुहूर्तमेढ केली आणि आज आपला देश जगामध्ये सर्वात जास्त, सर्वात भाषा, सर्व पद्धतीचे चित्रपट आणि सिनेमे सर्वात जास्त करणारा देश आपला भारत देश आहे. आणि त्यामध्ये आपला महाराष्ट्र आणि मुंबई ही तर चित्रपटाची नगरी आहे, स्वप्न नगरी आहे. आणि म्हणून 48 वर्षाचा हा आपला चित्रनगरीचा प्रवास हा सुद्धा थक्क करणार आहे. मी विनंती करणार आहे आमच्या स्वातीताईंना की आपण 50 वर्षाचा उल्लेख केला.
आणि होय, एक वर्षानंतर पुढच्या वर्षानंतर आपण 50व्या वर्षाकडे जाऊ. काउंटडाऊन सुरू झाला. या निमित्ताने आपण एक येणाऱ्या काळातल्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या साजरं करण्याच्या निमित्ताने मानवी मनाचा शोध, मानवी मनोरंजनाची बदलती कार्यपद्धती आणि या सगळ्यात असलेल्या प्रेरणांचा वेगवेगळा स्तोत्र या विषयात एक ग्रंथ फिल्म सिटीचा आपण करावा. त्यासाठी एक समिती नियुक्त करावी. कारण 50व्या वर्षी जगासमोर, देशासमोर आपण मांडू. याच चित्रनगरीमधून, याच फिल्म सिटीमधून इतक्या मोठ्या प्रमाणातल्या कलाकार, कलावंत, त्या ठिकाणचे चित्रकार, सेट आर्टिस्ट, डिझायनर, संगीतकार, गीतकार, चित्रपटकार, कथाकार या सगळ्यांच्या प्रेरणेतून इतकी मोठी यात्रा भारताने आणि महाराष्ट्राने जगभरात केली. याचा अद्यावत शोध ग्रंथ हा त्या ठिकाणी चित्रनगरी करेल आणि तो आपण आव्हान निभावावं असं मी त्या ठिकाणी आज बदल हा निसर्ग नियम असला तरी तंत्रज्ञानातले बदल हे जो वेळीच आत्मसात करेल तोच प्रगतीच्या दिशेने जाईल. जसं सांस्कृतिक कार्य विभाग माझ्याकडे, तसं माहिती तंत्रज्ञान विभाग सुद्धा माझ्याकडे. आणि म्हणून जग ज्या गतीने पुढे चाललंय, या गतीमध्ये तंत्रज्ञानाच्या वापरावर आधारित सिनेमा, चित्रपट, सिरियल, ऑडिओ व्हिज्युअल, कॉन्टेंट क्रिएशन या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला मागे पडून चालणार नाही. आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींनी जो एक निर्णय केला, जी भूमिका मांडली, ज्यामध्ये जगातलं ऑडिओ व्हिज्युअलचं केंद्र हे भारत आणि भारतात आपल्याला मिळालेला सन्मान हा मुंबईत हे एव्ही आपल्या ठिकाणी असलेला एक फेस्टिवल ज्याला आपण म्हणून तो आपण त्या ठिकाणी वेव्सच्या नावाने सुरू केला. आणि वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल समिट ही महाराष्ट्राने, मुंबईने होस्ट केली. आणि त्यामधनं आपण एक AVGC-XR धोरण हे आपण त्या ठिकाणी निर्माण केलं. ते आता घोषित सुद्धा केलं, कॅबिनेटने मंजुरी दिली. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ही जगातली किंवा भारतातली पहिली वास्तू याच चित्रनगरीमध्ये आपण जगभरातल्या कॉन्टेंट क्रिएटर्सना किंवा क्रिएटिव्ह वर्ल्डला प्रशिक्षित करण्याची मूलभूत शास्त्रीय कार्यपद्धतीचा अभ्यासक्रम असलेली योजना ही आपण आपल्या चित्रनगरीमध्ये आणतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग यासाठी 3,268 कोटी रुपयाचा निधी हा शासनाने राखीव ठेवलेला आहे. 2 लाखाच्या वर तांत्रिक रोजगाराची निर्मिती यामध्ये होणार. आणि ज्यामध्ये आपण प्रयत्न करतो की कोल्हापूर असेल, ND असेल, पुणे असेल, नाशिकमध्ये प्रस्तावित असेल, या सगळ्याकडच्या ग्रामीण युवकाला सुद्धा, कारण त्याच्याकडेही क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आणि टॅलेंट आहे, त्याच्याकडेही गुणवत्ता आहे. त्यामुळे फिल्म सिटी आपलं 48वं वर्ष साजरं करताना, 1950व्या वर्षात पदार्पण करताना राज्यातील या सर्व ग्रामीण भागातील युवकाला सुद्धा या तंत्रज्ञानातून मनोरंजनाच्या, सिनेमाच्या विकासामध्ये सहभागी करण्याची योजना बनवेल आणि त्यामध्ये सुद्धा विचार करेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. या वेव्सच्या माध्यमातून 3,000 कोटीची गुंतवणूक प्राईम फोकस यांच्याकडून आपल्याकडे आलेली आहे. 200 एकरवर नवीन प्रकल्प त्यांचा होणार आहे. थीम पार्क असेल, हॉटेल असेल, निवास असेल, सुविधा असेल, मनोरंजनाचा विविध उद्योग असतील. आणि बरोबरीने गोदरेज कडून सुद्धा 2,000 कोटीची गुंतवणूक वेव्समध्येच या ठिकाणी आपल्याला सरकारशी त्याचा करार झालेला आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती हे आपलं केंद्र फिल्म सिटी आणि आपल्या असलेल्या कार्यपद्धतीत आपण ठरवलंय आणि त्या दिशेने आपण पावलं उचलतो. आणि म्हणून आज जो डॅशबोर्ड आपण या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलं ते महत्त्वपूर्ण ठरत आहे. कारण इन्स्टिट्यूटमध्ये 50व्या वर्षात आपण पदार्पण करतो. जवळजवळ 7-8 हजार कोटीची गुंतवणूक या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात येते. वेव्सचं सेकंड समिट येत आहे. यावेळेला मनुष्यबळ म्हणजे आमचा कर्मचारी हा सुद्धा त्याच्या कार्यपद्धतीत आणि जगासमोर मांडताना ती पारदर्शकता यात आम्हाला पुढे न्यायचं आहे. आणि हे डॅशबोर्ड त्यासाठी खूप महत्वाचं आहे. मी फिल्म सिटीचं, चित्रनगरीचं, मॅडम तुमचं, साजरीकर तुमचं खूप मनापासून कौतुक या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा. बरोबरीने आपल्याला याची कल्पना आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मराठी सिनेमा, मराठी चित्रपट
याच्यावर पण आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे, कारण आपला मराठी सिनेमा हा आपला महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, जगातील चित्रपट बघणाऱ्या माणसाचा आत्मा आहे. त्याची मोठी परंपरा आहे. मला या ठिकाणी आनंदाने उल्लेख करायचा की ज्याचं आपण उद्घाटन हल्लीच केलं ते सह्याद्री बरोबर आणि NFDC बरोबर करार करून जे आपले मराठी जुने सिनेमे संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचे अन्य या धार्मिक परंपरा, सांस्कृतिक आपल्या चित्रपटांना पुन्हा नवीन पिढी समोर आणि पुन्हा आपल्या समोर आणण्याचा करार पण केला. आपण ते स्टडी सर्कल पण घोषित केलं आणि त्याची मेंबरशिप सुद्धा अनाऊन्स केली. आपण एक नवीन आयाम फिल्म सिटीला त्या ठिकाणी दिला. मराठी चित्रपटांच्या बाबतीत मनोरंजनात करार तर आपण 100% सूट दिली आहे. चित्रीकरणासाठी 50% सूट दिली आहे. अ, ब, क अशा पद्धतीने वर्गीकरण करून त्यांना दिसलेलं अनुदान सुद्धा आपण करतो आहोत. ते वारंवार कदाचित या देशातील सगळ्यात मोठं राज्य आपलं असेल की करोडोच्या वर अनुदान आपण त्या ठिकाणी देतो. आणि आपला प्रयत्न आहे की करोना काळातील सुद्धा ज्या चित्रपटांना निर्मात्यांना, चित्रपटांना यातना अडचण निर्माण झाली असेल त्याचाही निर्णय अंतिम टप्प्यात आहोत. आपण तोही निर्णय घेण्याची भूमिका घेऊन एक मोठा हातभार आपल्या या चित्रपट व्यवसायातील सर्व बंधू भगिनींसाठी करण्याचा निर्णय सुद्धा आपण करतो आहोत. मला या ठिकाणी उल्लेख करायचं चित्रपट धोरण हे सुद्धा आपलं महामंडळ करते. कारण चित्रपट बघावा कसा, रसिक निर्माण कसा व्हावा, निर्मात्याची कार्यशाळा काय, दिग्दर्शकाची कार्यशाळा कशी असावी, कथाकार, चित्रपटकार, संवाद लेखक या विविध कार्यशाळेतून एक अद्यावत असा रसिक वर्ग आणि निर्मितीची एक मोठी परंपरा यातना निर्माण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो आहोत. आणि म्हणून या ठिकाणी FTI चा उल्लेख आपण केला. त्यांच्याशी केलेला करार आणि त्यातनं निर्माण होणारा अभ्यासक्रम हा सुद्धा आजच्या युवक युवतींना मोठं क्षेत्र उघडून देणार आहे. याबद्दल माझ्या मनात दुमत नाही. मित्रांनो, 50व्या वर्षाकडे आपण वाटचाल करतो आहोत. एक विशेष समिती आपण करावी, ती आज घोषित करावी अशी माझी विनंती आहे की 50वं वर्ष आपण जगासमोर कसं नेणार आहोत. त्यात विविध आयाम असतील, तंत्रज्ञ असतील, क्रिएटिव्ह असतील, चित्रपट निर्मितीचे असतील, कलाकार असतील, संगीतकार असतील, गीतकार असतील, अजून बॅकस्टेज असतील, कर्मचारी असतील. कारण त्यांचाही मोठा भाग कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या माझ्या प्रिय असलेल्या मुला मुलींचा सुद्धा मोठा भाग आहे. अगदी मेकअप आर्टिस्ट असतील. या सगळ्याचा संपूर्ण विचार करून 50व्या वर्षाचं साजरेपण कसं करू याचा रोडमॅप ठरण्यासाठी एक समिती आज आपण करू अशी त्या ठिकाणी विनंती करून घोषणा करतोय. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, ज्यावेळेला आपण आपलं 50वं करू त्याच्या पुढच्याच वर्षी 2028 मध्ये ऑस्कर आपलं 100वं वर्ष साजरं करणार आहे. आपलं 50वं वर्ष चित्रनगरीचं, ऑस्करचं 100वं वर्ष. आणि म्हणून आपल्या 50व्या वर्षामध्ये ऑस्करच्या 100व्या वर्षानिमित्त जगभरात त्यांचे अकॅडमिक जे कार्यक्रम होतील त्यातला ऑस्करचा एक कार्यक्रम फिल्म सिटी बरोबर याच मुंबईमध्ये, या चित्रनगरीमध्ये किंवा अन्य भागामध्ये आपण करू. आणि ऑस्करला सुद्धा आपल्या फिल्म सिटीत आणि मुंबई शहरात आणू या दिशेने आपण पावलं उचलणार आहोत. आणि बरोबरीने ज्याचा उल्लेख तुम्ही स्वातीताई बरोबर केला तो म्हणजे कोणी एक व्यक्ती जी 48 वर्षाचा प्रवास करत नसते, कुठलीही व्यवस्था करत नसते. हा प्रवास अविरत असतो, मुक्त असतो, तो प्रवाही असतो. त्यामध्ये ज्यांनी सुरुवातीपासून आतापर्यंत आपापलं योगदान ज्ञान अज्ञान पद्धतीने दिलंय त्या सगळ्यांचं सुद्धा मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.